भिवंडीत खऱ्या अर्थानं भिवंडी महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि त्याच सुमारास आपण पाहू शकता या रणधुमाळी भिवंडी शहरामध्ये वादंगाचे प्रकार आता सुरू झालेले आहेत. आज सायंकाळी भिवंडी शहरामध्ये भंडारी चौक नारपोली या परिसरामध्ये रस्त्याच्या अगदी समोरासमोर भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही उमेदवारांचे पक्ष कार्यालय प्रभाग क्रमांक 20 या ठिकाणी हे कार्यालय आहे. भंडारी चौक या ठिकाणी यशवंत गावडे जे भाजपाचे उमेदवार आहेत त्यांचं कार्यालय, तर त्याच्या समोरच्याच बाजूला या ठिकाणी जितेंद्र पाले काँग्रेस जो उमेदवार आहे त्याचं कार्यालय आहे. संध्याकाळी एसीची रॅली या ठिकाणी आली असता ती भाजपाच्या कार्यालयाच्या तिथे जाऊन घोषणाबाजी करू लागली आणि त्यामधून वादंग निर्माण झाला. आमचं वादंग होत असतानाच या ठिकाणी जे काँग्रेसचे कार्यकर्ते होते त्यांनी लाठ्या काठ्या आणि दगडांचा मारा या भाजपा कार्यालयाची उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांनी केला, ज्यामध्ये 2 कार्यकर्ते जखमी झालेले. त्यावेळेस या ठिकाणी हा चौक असल्यामुळे या ठिकाणी सदैव पोलीस बंदोबस्त असतात आणि त्यासोबत रॅली सुरू होती, त्यामध्ये सुद्धा पोलीस होते. त्यावेळेस सुद्धा पोलिसांच्या देखील सर्व प्रकार घडलेला आहे आणि आताच्या घडीला या ठिकाणी कारपोली पोलीस स्टेशन असेल किंवा बोलवाडा पोलीस स्टेशन असेल या दोन्ही पोलीस ठाण्याचे पोलीस फोर्स बनवलं मोठ्या संख्येनं या ठिकाणी तैनात झालेले आहे. आता काय कारवाई पोलीस करतात आणि यापुढील वातावरण जे निवडणुकीचं वातावरण शांत कसं राहील यासाठी काय प्रयत्न होतात ते पाहणं गरजेचं आहे. तेव्हा मिळसेंच्यावर टीव्ही मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.